पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, कमेंट्स मध्ये काही लोकांनी विचारलेलं आहे, तुम्ही मराठी असून तुम्ही ख्रिस्ताचा प्रचार का करता? खरोखर प्रिय बंधू आणि भगिनीनो, हा एक विचार करण्याचा एक मुद्दा आहे. ख्रिस्ती धर्माकडे पाहिलं तर ख्रिस्ती धर्म एक युनिव्हर्सल आहे आणि हा कोणाचाच नाही, कोण्या समाजाचा म्हणून नाही, कोणत्या जातीचा नाही, कोणत्या एका देशाचा नाही, कोणत्या एका राष्ट्राचा नाही, कोणत्या एका भाषीय लोकांचा नाही. देव म्हणजे देव, परमेश्वर हा सगळ्यांचा आहे, युनिव्हर्सल, सर्वांचा. आम्ही बायबल जर वाचलं तर आम्हाला समजते, बायबलमध्ये सर्वात आधी पहिलं पुस्तक उत्पत्तीचा ग्रंथ, याचा पहिला अध्याय, पहिलं वचन आम्हाला सांगते, प्रारंभी देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली. म्हणजे कोण बनवलं? देवानी. त्या देवाचं नाव लिहिलेलं नाही आहे. आणि मग काय केलेलं आहे? स्वर्ग आणि पृथ्वी त्यानं बनवलेलं आहे. आणि नंतर समोर आपण वाचतो, त्याच्यानंतर आम्हाला समजते की परमेश्वराने सर्व काही बनवलेलं आहे. आकाश, पृथ्वी, नदी, नाले, जे काही या पृथ्वीवर आपण पाहतो ते सगळं परमेश्वराने बनवलेलं आहे. त्याच्यानंतर मानवाला बनवलं आणि मानवाला बनवल्यानंतर मानवाने देवाची आज्ञा न पाळून तो पापात पडला. त्याच्यामुळं देव जो आनंदित होता, देवाला दुःख झालं आणि म्हणून हा मानव स्वतः पापामध्ये गेला. देवाची आज्ञा न पाळता हा मानव, ज्याला सर्व काही मिळालेलं होतं, त्याला स्वर्गसुख मिळालं होतं, त्या मानवाने पाप करून देवाच्या विरुद्धामध्ये जाऊन त्याने पाप केला आणि त्या पापापोटी मानव नरकाचा भागीदार झाला. आणि म्हणून त्या मृत्यूच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवला, येशू ख्रिस्ताला. आणि त्या येशू ख्रिस्ताने सत्य सांगितलं. काय सांगितलं? मी देवाकडून आलेला आहो. तोपर्यंत या जगामध्ये पाप खूप वाढून गेलं होतं. लोक देवाला विसरले होते. देव कोण आहे यांची लोकांना जाणीव नव्हती. म्हणजे एकच देव, ज्याने हे सर्व काही बनवलं आणि त्याचेच आम्ही सर्व लेकरे. परंतु आम्ही पापामुळे आम्ही आपापल्या मार्गाने गेलो आणि मग देवापासून दूर झालो. आणि मग कोणी मग आपल्या एका समाजाचे झाले, कोणी दुसऱ्या समाजाचे झाले, दुसऱ्या जातीचे झाले, दुसऱ्या भाषेचे झाले, सर्व. म्हणजे मग हा मानवजात आहे कोण? हे देवाचंच लेकरू आहे. त्याच आदामाने एवेपासून जन्मलेले. आणि नंतर मग आपापले देव बनवून लोक आपापल्या इच्छेनुसार जीवन जगू लागले. आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 6 मध्ये आपण वाचतो, देवाला दुःख झालं, देवाला खूप दुःख झालं आणि देवाने काय केलं? मग नोहाची नौका बनवली आणि पुन्हा एकदा या पृथ्वीचं, ह्या मानव जातीचं नवीनीकरण केलं. तरी परंतु नंतर जेव्हा पुन्हा त्या नोहाच्या पिढीपासून जेव्हा संतती सुरू झाली, परत मानव जातीनं पाप केलं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी हे मानवजात गेली आणि आपापल्या परीने आपापली भाषा, आपापली जात, आपापले राष्ट्र, अशा प्रकारे. आणि म्हणून प्रभू येशूला ह्या जगामध्ये पाठवण्यात आलं, देवाची ओळख करून देण्यासाठी. कारण मानव देव विसरला होता,
स्वर्ग राज्याची ओळख करून देण्यासाठी, पापापासून वाचवण्यासाठी. आणि त्या येशूने सत्य सांगितलं तर मी देवापासून आलो. तेव्हा ह्या लोकांना, जे लोक भटकलेले होते, ज्याला देवाची ओळख नव्हती, त्यांनी ह्या सत्य सांगितलेल्या येशूला त्यांनी मारून टाकला. परंतु येशू मरण पावला, परंतु तो तिसऱ्या दिवशी परत पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात गेला. आणि त्याने आपल्या मरणाद्वारे आमच्या पापाचा डाग मिटवून टाकला. आणि म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, ख्रिस्ती धर्म काही कोण्या एका जातीचा नाही किंवा समाजाचा नाही. परमेश्वर सर्वांचा बाप आहे, सर्वांचा बाप आहे. आणि मग आम्ही जे ख्रिस्ताचा जो प्रचार करतो किंवा ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, याचा अर्थ देवाने पाचारण केल्यानंतर आम्हाला देवाच्या चरणाची पुन्हा एकदा येण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून आम्ही त्या परमेश्वराची स्तुती करतो, त्या परमेश्वराचा प्रचार करतो, कारण तोच खरा देव आहे. येशू ख्रिस्ती धर्म वेगळा म्हणून बनवण्यासाठी आला नाही. त्यांनी सांगितलं की मी देवापासून आलो, मी देवाची सुवार्ता सांगण्यासाठी आलो. आणि म्हणून तुम्ही सर्व जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, देवाला ओळखा. म्हणून आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे की देवाला ओळखणे, खऱ्या देवाला ओळखणे. जे आम्ही आमच्या समाजाने किंवा आमच्या लोकांनी जे आपापल्यासाठी देव बनवले, धर्म बनवले, ते आम्ही बनवलेले आहे. परंतु जो देव आहे तो देव खरा देव आहे, मानव जातीचा देव, मानवाचा देव, तारणारा देव, सर्व जगाचा देव, सर्व सृष्टीचा रचेता देव. त्याला स्वीकार करणे हे फार गरजेचं आहे. कोणी कोणी म्हणतात तुम्ही आमचा समाज सोडून गेले. समाज सोडायचा प्रश्नच नाही याच्यामध्ये, कारण हे सगळं काही देवाचंच आहे. आणि फक्त देवाला ओळखणे आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणे आहे. येशू ख्रिस्त वेगळा धर्म निर्माण करण्यासाठी नाही आला, त्यांनी देवाची ओळख दिली. आणि येशू हा ख्रिस्त आहे, म्हणजे तारणारा आहे. ज्या लोकांनी येशूला स्वीकार केले त्याला ख्रिस्तीय म्हणतात, म्हणजे स्वीकार केलेले म्हणतात. तेवढंच. म्हणून आम्ही सर्वच जण ह्या स्वर्गराजाकडे आमंत्रित आहोत, सगळेच जण, सर्वांना आमंत्रण आहे. आणि म्हणून आपण विचार करूया, बायबल वाचूया. प्रियजन हो, महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही बायबलला अशा प्रकारे आम्ही पाहतो का हा ख्रिस्ती धर्माचा एक ग्रंथ आहे. तसं नाही, हे देवाचा ग्रंथ आहे. हे देवाचं प्रेम याच्यामध्ये आहे. सर्व मानव जातीसाठी प्रेम आहे आणि सर्व मानव जातीसाठी देवाने आपला पुत्र दिला. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3:16 मध्ये वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र अर्पण केला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. असं नाही म्हटलं का फक्त ख्रिस्ती लोकांनी म्हणून नाही म्हटलं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचं जीवन मिळावं. पित्या परमेश्वरानं संपूर्ण मानव जातीसाठी आपला पुत्र दिला. आणि म्हणून ख्रिस्त धर्म काही दुसरा धर्म नाही, याच्यामध्ये संपूर्ण सर्व लोकांसाठी योजना केलेली आहे. आता काही काही लोकांना वाईट वाटते, काही लोकांना असं वाटते की आम्ही आजपासून या देवाची पूजा करत आलो, हाच आमचा देव. प्रियजन हो, आम्ही भटकलेले आहोत, आम्हाला माहित नाही. आम्ही सुरुवातीला अशा प्रकारे आरंभ केला, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते. परंतु खऱ्या अर्थाने बायबल वाचून पाहूया. बायबल सर्वांसाठी आहे. बायबल देवाचा ग्रंथ आहे, देवाचं प्रेम याच्यामध्ये आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, माझी एक इच्छा आहे किंवा माझं एक बोलणं आहे, तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही भाषेचे असो, जीवनामध्ये एकदा बायबल वाचून पहा. एकदा बायबल वाचून पहा, आम्हाला सर्व काही समजणार. आणि त्या बायबल वाचल्याने आमची काहीच हानी नाही आहे, काही हानी नाही. बायबल वाचून पहा. जीवनामध्ये एकदा बायबल वाचणे हे
फार फार गरजेचं आहे, योग्य आहे. आणि आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळणार, आमच्या लेकरांना आशीर्वाद मिळणार, आमच्या मुलाबाळांना, आमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद मिळणार, आशीर्वादित होणार आपण. बायबल वाचून पहा. हा आपल्या मनातला विचार आपण काढून टाकू का हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा आहे? नाही, हा धर्म देवाचा आहे. देव सर्वांचा आहे, परमेश्वर सर्वांचा आहे. त्याच्यावर त्या परमेश्वराचं काही नाव लिहिलेलं नाही आहे. तो सर्वांचा आहे, तोच आमचा बाप आहे, एकच पिता आहे, एकच परमेश्वर आहे, त्याच परमेश्वराने या स्वर्ग आणि पृथ्वीला बनवलेला आहे. परमेश्वराला ओळखण्याची खूण एकच आहे. परमेश्वराला ओळखण्याची हे खूण आहे की स्वर्ग आणि पृथ्वीचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. हेच परमेश्वराला ओळखण्याची खूण आहे. परमेश्वराचं नाव नाही, परमेश्वराचं जागा नाही, परमेश्वराला काही विशेष ठिकाण नाही, काय तसं काहीच नाही. परंतु परमेश्वर 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 आहे. म्हणून परमेश्वराने मोशेसोबत संभाषण करताना परमेश्वराला मोसेने विचारला, तुम्ही कोण आहात? तेव्हा परमेश्वराने म्हणला, मी जो आहे तो आहे. आहे म्हणजे आहे, परमेश्वर आहे. आहे, जो आहे तो आहे, परमेश्वर आहे. हे काही बदलणार नाही. त्याला नाव दिल्यानं काही परमेश्वर होणार नाही. तो परमेश्वर आहे म्हणजे आहे. तर अशा प्रकारे आपण विश्वास ठेवूया, देवावर विश्वास ठेवूया. आणि ख्रिस्ती धर्माचा जो ग्रंथ आहे तो सर्वांसाठी आहे. आणि देव आमच्यावर प्रेम करतो. आणि म्हणून देव सर्वांना प्रेम, फक्त ख्रिस्ती लोकांना नाही, आम्हा सर्वांना देव प्रेम करतो. आम्हा सर्वांना देवच चालवत आहे. आम्ही येशूवर विश्वास ठेवला नसलही तरी देव आम्हाला सांभाळत आहे. आमच्या मुलाबाळांना देव सांभाळत आहे. आम्हा सर्वांना देव सांभाळत आहे. आपण विश्वास ठेवूया आणि विश्वासाने आणि विश्वास ठेवून आपण या बायबलला आपण स्वागत करूया. एकदा आपण बायबल वाचून पाहूया.